बुधवारी रात्री 9 वाजता फक्त लेमन न्यूजवर। गणपती बाप्पा! नमस्कार, लेमन न्यूजच्या विशेषमध्ये आपलं स्वागत। आधी वंदू तुझं मोरया या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना एव्हाना गणपती बाप्पा आपापल्या मंडपामध्ये स्थानापन्न झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे या क्षणाला लालबागच्या राजाकडे नवा गर्दीचा यंदा 2013 मध्ये नवा विक्रम प्रस्थापित होणार का असा प्रश्न आहे। लालबागच्या राजाकडे नवसाची रांग खूप लांबपर्यंत लागलेली आहे आणि लालबागच्या राजाच्या भक्तांनी तिथे गर्दी केलेली आहे आपल्या लाडक्या राजाचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी। आम्ही आपल्याला थेट घेऊन जाणार आहोत लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये। लेमन न्यूज म्हणजे लालबागचा राजा आणि लालबागचा राजा म्हणजे लेमन न्यूज असं समीकरण गेल्या काही वर्षात आपण पाहिलेलं आहे आणि लालबागच्या राजाच्या या मंडपामध्ये राजाची शान जी काय आहे ती भक्त दरवर्षी अनुभवत असतात। आपण जी थेट दृश्य पाहताय ती आहेत लालबागच्या राजाची आणि लालबागचा राजा लेमन न्यूजच्या माध्यमातून आपल्याला 24 तास अनंत चतुर्दशीच्या विसर्जनापर्यंत पाहायला मिळणार आहे। आपण बघू शकताय की कशा स्वरूपात लालबागच्या राजाच्या एकूणच दिमाखाचा आविष्कार, तिथलं कला दिग्दर्शन, तिथली प्रकाश व्यवस्था या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर राजाची भव्यता आणि राजाची जी काय महती आहे ती आपसुकच भक्तांपर्यंत पोहोचत असते। गणेशोत्सवाचा आज पहिला दिवस आहे गणेश चतुर्दशीचा आणि या पहिल्या दिवशी लालबागच्या राजाची मुखदर्शनाची रांग जी आहे त्यामध्ये आतापर्यंत हजारो भक्तांनी आपल्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि नवस फेडण्यासाठी इथे जी काय गणेश भक्तांची रांग लागलेली आहे ती देखील मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबच लांब होताना दिसते। अत्यंत काटेकोर अशी नियोजन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही जी व्यवस्था आहे ही करण्यासाठी जवळपास 3,500हून अधिक कार्यकर्ते अहोरात्र गेले काही दिवस राबतायत। तसेच ते आणखी पुढचे 15 दिवस राबणार आहेत। लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये कलाकार येतात, खेळाडू येतात, सामाजिक कार्यकर्ते येतात, राजकीय नेते येतात, सर्वसामान्य भक्तगण येतात, उद्योगपती येतात, विदेशी पाहुणे येतात आणि या सगळ्यांना राजाची एक वेगळी आस दरवर्षी लागून राहिलेली असते। लालबागला जी भाविकांची प्रचंड गर्दी होऊ लागलेली आहे ती पाहिल्यानंतर वाहतूक पोलीस, मुंबई शहर पोलीस, SRPF, CRPF या सगळ्यांनी आपल्यासाठी हाय अलर्ट चे आदेश मिळवलेले आहेत आणि या लालबागच्या राजाकडे अत्यंत व्यवस्थितरित्या त्याच्या भक्तांना पोहोचता यावं अशा स्वरूपाचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। गणपती बाप्पाचं एकूणच जे रूप आहे ते पाहिल्यानंतर कुणाही भक्ताला आपल्या दुःखांचा विसर पडतो। आता जी आपण दृश्य पाहतोय ही लालबागच्या राजाची आहेत, पण
हाच गणपती बाप्पा मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये, मुस्लिम वस्त्यांमध्ये देखील त्याची स्थापना केली जाते. इतकंच नव्हे तर राजकीय नेत्यांना देखील गणपती बाप्पा भरभरून देत असतो. मग ते लोकप्रतिनिधींना, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं असेल किंवा चाकरमानी म्हणून मुंबईत दाखल झालेल्या कोकणी माणसाला आपल्या लाल मातीचे आणि तिथल्या हिरवाईचे वेध लावणारा गणपती बाप्पा असो, प्रत्येकाची पावलं ही बाप्पासाठी वळत असतातच. आणि त्यामुळेच ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेने फक्त 2 होर्डिंगची किंवा 2 बॅनरचीच मर्यादा कायम करायचं ठरवलं, त्यावेळेला मात्र सगळे राजकारणी आणि विशेषतः सगळे समाजातले घटक एकत्र आले. विशेषतः ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांच्याकडून मिळणारी जी मोठी रसद आहे ती मंडळांची बंद होईल की काय अशी भीती वाटत होती या सगळ्या आयोजकांना. परंतु तसं काही झालेलं नाही आहे. मुंबईमध्ये आता होर्डिंग्स दिसायला लागलेले आहेत, मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे फलक दिसायला लागलेले आहेत आणि या सगळ्याची गरज ही गणपतीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात, भव्यदिव्य प्रमाणात व्हावा यासाठीच लागलेली असते. लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये अगदी छोटे मोठे भक्त असतात. त्याचप्रमाणे आणि या रांगेमधल्या प्रत्येक गणेश भक्ताची काळजी घेण्याचा प्रयत्न लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते करतायत. आपण या आदिवंदू तुझं मोरया या कार्यक्रमामध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समजावून घेणार आहोत. विशेषतः राजकीय नेत्यांचा गणपतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि गणपती बाप्पा त्यांना आपल्या मतदारांपर्यंत, आपल्या समर्थकांपर्यंत कसा घेऊन जातो, कसा पोहोचवतो हेही आपण समजून घेणार आहोत. पण या ठिकाणी आदिवंदू तुझं मोरया या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. गणपती बाप्पा ऐसा घर आपने नहीं देखा होगा। संभाल के पोछा मारा अभी। आइए। ओ भाई साहब ये देखिए हॉल, ये देखिए चिल्ड्रंस रूम, देखिए कितना बड़ा है। आपके बच्चे खेलते खेलते थक जाएंगे। हो गया, मजे ले लिए। आइए। और ये है बेडरूम, इसकी खिड़की से तारे दिखते हैं, तारे। आपको क्या लगा प्रॉपर्टी डीलर हूँ? अरे आपको अपना घर दिखा रहा था। पर्ल्स इंफ्रास्ट्रक्चर, हम जानते हैं कि घर अरमान, उम्मीदों और सपनों का बना होता है, तभी तो हम घर बनाते हैं, जिंदगियां बनाते हैं। अक्षय बाथरूम कब धोगे? आज संडे है ना। हूं सैयद अंजैदी और काफी दिनों के बाद एक बार फिर आप मुझसे रूबरू हैं। बात करेंगे गरीबी पर सरकार के उस अनर्थ शास्त्र की।
आदिवंदू तुझं मोरया या कार्यक्रमामध्ये ब्रेकला जाण्यापूर्वी आपण पाहिले लालबागच्या राजाकडची दृश्य. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथे भक्तांची लांबच लांब रांग लागलेली आहे. लालबागचा राजा असो, चिंचपोकळीचा चिंतामणी असो किंवा गणेश गल्लीतला मुंबईचा राजा असो, अंधेरीचा राजा असो किंवा इतर कुठल्याही वस्ती मोहल्ल्यातला गणपती असो, या प्रत्येक गणपती बाप्पाशी किंवा इथल्या मंडळाशी अनेक राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते जुळलेले असतात. गणपती बाप्पाची स्थापना ही सगळ्या जाती धर्मांसाठी, जाती धर्मांची कवाडं उघडून किंवा ती पार करून करण्याची प्रथा परंपरा आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि त्याचप्रमाणे देशामध्येही आपल्याला दिसते. अगदी जर आपण पाहिलं तर साता समुद्रापलीकडे देखील गणपती बाप्पाची स्थापना करणारी मंडळी आणि आयोजक आपल्याला दिसतात. पण याच गणपती बाप्पाच्या उत्सवातून स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या वेळेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सामाजिक प्रबोधनासाठी आणि सामाजिक एकीकरणासाठी या गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्यावेळेला केशव भिकाजी चाळीतला गणपती सार्वजनिक स्वरूपात करताना जे लोकमान्य टिळकांनी योजलं होतं तेच आता आपल्याला साध्य होताना दिसतंय. अनेक अशी मंडळी की ज्यांना आपल्या भक्तांपर्यंत किंवा ज्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत, ज्यांना आपल्या समर्थकांपर्यंत पोहोचायचं असतं, ती सगळी मंडळी गणेशोत्सव हा एक मोठा उत्सव म्हणून त्याकडे पाहत असतात. कोकणातला गणेशोत्सव जर आपण पाहिलं तर मुंबईत येऊन नोकरी चाकरी करणारा कोकणातला चाकरमानी हा वर्षातून 2 वेळा कोकणाकडे पुन्हा वळत असतो आणि त्या 2 वेळा असतात. त्यातली एक वेळ असते ती म्हणजे होळीची, शिमग्याची, आणि दुसरी वेळ असते ती म्हणजे गणेशोत्सवाची. कोकणामध्ये गणेशोत्सव घरोघरी साजरा होतो, वाड्यावाड्यांमध्ये साजरा होतो, मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि त्यामुळेच तोट्यात जाणारी एसटी ही ज्या वेळेला गणपतीच्या दिवसांमध्ये खूपच तुडुंब भरून वाहत असते, त्यावेळेला या एसटीची चाकं ही अगदी आवर्जून कोकणातल्या लाल मातीच्या दिशेनं वळत असतात आणि त्यामुळेच कोकणातला जो गणेशोत्सव आहे त्यातला उबदारपणा, त्यातली श्रद्धा, त्यातली आपुलकी, त्यातली आस्था, या सगळ्याच गोष्टी या नेहमी चर्चेच्या होऊन जातात आणि त्यातूनच बातमीही बनते. त्यामुळे कोकणातल्या गणपतीची जर आपण रूपं पाहिली किंवा तिथली जर मूर्ती पाहिली तर कोकणामध्ये आता एक नवा ट्रेंड येतोय, तो म्हणजे मोठ्या मोठ्या मूर्ती बनवण्याचा. पण त्यातही कोकणी माणूस आपल्या घरी जो गणपती साजरा करतो तो मोठ्या भक्तिभावानं आणि श्रद्धेने करतो. आज जर आपण पाहिलं तर कोकण किनाऱ्यावर अनेक समस्या आहेत. मग कोकणाला जो सागरी किनारा मिळालेला आहे त्यामध्ये असेल ती सागरी प्रदूषणाची समस्या असेल किंवा मायनिंगची जी समस्या आहे, त्याचप्रमाणे जर आपण रत्नागिरीत गेलो तर तिथे अणुऊर्जेचे जे काही प्रकल्प येऊ घातले त्याला तिथल्या स्थानिक नागरिकांचा असलेला विरोध, या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणातला गणेशोत्सव साजरा होत असताना कोकणी माणूस मात्र मोठ्या आस्थेनं आणि अपेक्षेनं या गणेशोत्सवाकडे पाहतोय. आपण कोकणातल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांकडे जाऊन नेमकं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण या क्षणाला माझ्याबरोबर ज्यांनी दहीहंडी ही सर्वसामान्य तरुणाई बरोबरच विदेशी पर्यटकांपर्यंत आणि घरोघरी पोहोचवली, त्याच जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आपण जाणार आहोत. जितेंद्र आव्हाड, आपलं लेमन न्यूजमध्ये स्वागत. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी समाज प्रबोधनासाठी आणि सामाजिक भावना जोपासण्यासाठी ज्या उत्सवाची दूरदृष्टीने निवड केली तो गणपती बाप्पा हा राजकीय नेते असो किंवा उद्योगपती असो, बहुराष्ट्रीय कंपन्या असो, या सगळ्यांना आपल्या समर्थकांपर्यंत, आपल्या मतदारांपर्यंत आणि आपल्या ग्राहकांपर्यंत घेऊन जाण्याचं एक उत्तम साधन किंवा माध्यम म्हणून हा उत्सव पाहिला जातो किंवा त्याचा उल्लेख केला जातो. तुम्ही ज्या वेळेला एका मोठ्या पक्षाचे राजकीय नेते म्हणून ज्या वेळेला या उत्सवाकडे पाहताय, काय नेमकं या उत्सवातून तुम्हाला अभिप्रेत असतं आणि काय नेमकं तुम्ही याच्यातून बोध घेत असता या उत्सवामधून? सर्वात म्हणजे सामाजिक एकता
हा यातला महत्वाचा गुण आहे. अनेक मंडळी वर्षभर कामात असतात, आपल्या व्यवसायामध्ये व्यस्त असतात, पण जेव्हा सार्वजनिक उत्सव येतो तेव्हा लहान थोर जात पात श्रीमंती गरिबी हे सगळे म्हणजे तुटून पडतात आणि मग ती मित्र मग एकत्र येऊन तो सार्वजनिक उत्सव साजरा करतात. मला वाटतं तेच या म्हणजे आपली सामाजिक एकता जी आहे बरोबर ती टिकवण्यामागे सर्वात मोठं यश हे गणेशोत्सवाचं आहे. नाही, पण बघा तुम्ही, लालबागच्या राजाची मिरवणूक असो, मग ती बकरी अड्ड्याजवळ मुस्लिम बांधवांनी त्याची पूजा अर्चा करणार असो, किंवा कळवा मुंब्रासारख्या तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक मुस्लिम भक्त किंवा अनेक मुस्लिम बांधव हे या गणरायाच्या मंडपामध्ये येतात, पूजा अर्चा करतात. अशी एक कोणती गोष्ट जी इतर मूर्त्यांमध्ये किंवा जी इतर देवाधिकांमध्ये दिसत नाही या मुस्लिम बांधवांना, ख्रिस्ती बांधवांना किंवा शीख बांधवांना, ती या गणपतीमध्ये दिसते. तुम्ही यातलं काय, कोणत्या गोष्टीकडे, कोणती गोष्ट या मूर्तीमधली किंवा तिच्या कलात्मकतेतली अधोरेखित करू इच्छिता की या सगळ्या धार्मिक वेगवेगळ्या धर्माच्या बांधवांना एकत्र आणण्याचं, एकत्र बांधण्याचं कोणतं कसब या गणपती बाप्पामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं? श्रद्धा, मूर्ती नाही, श्रद्धा महत्वाची आहे. जेव्हा बकरी अड्ड्यापासून ती गणपतीची मिरवणूक जाते त्या वर्षानुवर्ष त्याच्यावर शाल फुलं टाकण्याची परंपरा बकरी अड्ड्यात आहे. किंवा अनेक गणपतींची पूजा अर्चा ही मुस्लिम बांधव करत असतात. शेवटी त्या मूर्तीमध्ये काही नाही तर श्रद्धेमध्ये सगळं आहे. शेवटी मूर्ती देव कुठला हे नाही तर शेवटी एक माणूस आणि श्रद्धा हे जे काय एक अटूट असं बंधन आहे त्या बंधनात ते सगळे घडत असतात. या संपूर्ण गणेशोत्सवाचा मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. या संपूर्ण गणेशोत्सवाचा जर आपण विचार केला तर राजकीय नेते असू द्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या असू द्या, या सगळ्यांना या गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतात. मग त्यांचे मीडिया प्लॅन असू द्या किंवा मतदारांपर्यंत जाऊन निवडणुकीची आगामी रणनीती ठरवणं असू द्या, इथली गर्दी, या गर्दीचं बघा, 2 उत्सवांसाठी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात गर्दी होते. एक म्हणजे गणेशोत्सव आणि दुसरा गोविंदा. तर या दोन्ही गर्दींची मानसशास्त्र वेगळी आहेत. गणेशोत्सवाच्या गर्दीचं मानसशास्त्र तुमच्यातल्या राजकीय नेत्याला काय सांगतं? असं नाही, उत्सवाचं मानसशास्त्र काहीच नसतं. उत्सव असतात आणि त्याच्यामध्ये जोडणारा माणूस हा त्या उत्सवात जोडलेला असतो. तो तुमच्यावर जोडला जाईल असं नाही. आता माझं दहीहंडी उत्सव जगामध्ये सर म्हणजे 1 नंबरचा दहीहंडी उत्सव आहे. म्हणजे ती सगळी माणसं माझ्यावर जोडली गेली असायला काही भाग नाही, पण एक परंपरेने तुमची ओळख त्या निमित्ताने होते. आणि असं आहे की शेवटी त्या उत्सवामागे तुमचा स्वार्थी हेतू असेल मला वाटतं त्याच्यात काही बोलण्यात अर्थ नाही. तुमचा निस्वार्थी हेतूही असं असावा. म्हणजे दहीहंडी जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही निस्वार्थी हेतूने केली. आज या लेवलला गेली त्याचं कारणच निस्वार्थीपणा होता. कारण का तिथे येणारा प्रत्येक माणूस तुमच्याच विचारांचा असेल असं सांगता येत नाही. बरोबर. येणाऱ्या मंडळांमध्ये विविध पक्षांचे नेत्यांची, विविध पक्षांशी बांधिलकी असलेली पुढे येतात दहीहंडीसाठी, ते तुमच्यासाठी येतच नाही. त्याच्यामुळे हा विचार करून दहीहंडी उत्सव किंवा कुठला उत्सव साजरा करणं चुकीचं आहे. त्या उत्सवातनं एक सामाजिक आपुलकी, सामाजिक बांधिलकी, आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध करण्याची ताकद आणि परंपरा आहे ती जोपासण्याची गरज आहे. ह्याच्यात स्वार्थी हेतू आला की मला मतं मिळतील आणि मी खूप प्रसिद्धीला जाईन आणि मग गणपतीला येणारे सगळेच मला मतं देतील, तर मग तसं शक्यच नाही. मग लालबागच्या राजाचा ट्रस्टी हा लालबाग परळचा खासदार व्हायला पाहिजे. बरोबर आहे, पण असं होत नाही. असं कधीच होणार नाही. असं कधीच होणार नाही असा विश्वास आहे जितेंद्र आव्हाड यांना, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहेत. धन्यवाद आव्हाड साहेब, आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपण या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढला आणि या सगळ्या विषयावर आपण भाष्य केलं त्याबद्दल. हे होते जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि कळवा मुंब्रा परिसरातले लोकप्रतिनिधी की ज्यांचा परिसर हा मुस्लिम बहुल आहे, तिथेही गणेशोत्सव साजरा केला जातो. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या गणेशोत्सवामधली श्रद्धा महत्त्वाची आहे. या श्रद्धेच्या पलीकडे कशालाच महत्त्व देता उपयोगाचं नाही आहे असं आव्हाड म्हणतायत. या क्षणाला आपण थांबणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर आणि यानंतर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोकणी माणसाला गणेशोत्सवासाठी कोकणाकडे घेऊन जाण्याची ओढ आहे ती नेमकी काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक.
ऐसा घर आपने नहीं देखा होगा। संभाल के पोछा मारा अभी, आइए। ओ भाई साहब ये देखिए हॉल, ये देखिए चिल्ड्रंस रूम, देखिए कितना बड़ा है। आपके बच्चे खेलते खेलते थक जाएंगे। हो गया, मजे ले लिए, आइए। और यह है बेडरूम, इसकी खिड़की से तारे दिखते हैं, तारे। आपको क्या लगा प्रॉपर्टी डीलर हुआ? अरे आपको अपना घर दिखा रहा था। पर्ल्स इंफ्रास्ट्रक्चर, हम जानते हैं कि घर अरमान, उम्मीदों और सपनों का बना होता है, तभी तो हम घर बनाते हैं, जिंदगियां बनाते हैं। अक्षय बाथरूम कब धोगे? आज संडे है ना। दिलखुला पहा शनिवारी रात्री 9 वाजता फक्त लेमन न्यूजवर. आधीवंदू तुझं मुरया या कार्यक्रमामध्ये आपण ब्रेकला जाण्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोलत होतो. जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की सगळ्या धर्माच्या, सगळ्या पक्षाच्या, सगळ्या विचारांच्या मंडळींना किंवा भक्तांना एकत्र आणण्याचा जर गणपती बाप्पाचा करिश्मा कशात असेल तर तो बाप्पाच्या श्रद्धेमध्ये, ना की मूर्तीमध्ये. अर्थात हे जितेंद्र आव्हाड यांचं मत आहे. पण गणपती बाप्पा म्हटला किंवा गणेशोत्सव म्हटला की मुंबईतल्या चाकरमान्याला वेध लागतात. ते कोकणातली लाल माती आणि तिथला हिरवा कंच असा निसर्ग हा या दिवसांमध्ये मुंबईतल्या चाकरमान्याला खुणावत असतो, आपल्याकडे पुन्हा बोलावत असतो. आणि चाकरमानी देखील कधी एकेकाळी एसटीच्या लाल डब्यातून जायचा, त्यानंतर आता कोकण रेल्वेच्या माध्यमातून अगदी लटकत लोंबकळत हा चाकरमानी पोहोचतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये जी सामाजिक स्थित्यंतरं घडली, त्या सामाजिक स्थित्यंतरानुसार कोकणातल्या चाकरमान्याकडे स्वतःच्या गाड्या आल्या आणि त्यामुळेच मुंबईतून गोव्याकडे जाणारा जो रस्ता आहे, ज्याला आपण राष्ट्रीय महामार्ग 17 म्हणतो, तो ट्रॅफिक जाम किंवा वाहतुकीच्या कोंडीने भरताना आपल्याला दिसू लागलेला आहे. या क्षणाला आपल्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते दयानंद चौधरी आहेत. कोकणातला जो गणेशोत्सव आहे त्यातली आव्हानं किंवा त्यातली जी आपुलकी आहे या चाकरमान्याची आणि या उत्सवाची, ती नेमकी समजून घेण्यासाठी आपण जाणार आहोत दयानंद चौधरी यांच्याकडे. चौधरी साहेब, आपलं लेमन न्यूजमध्ये स्वागत. कोकणी माणसाला वर्षातून दोनदा, म्हणजे एकदा होळीला अर्थात शिमग्याला आणि दुसऱ्यांदा गणेशोत्सवाला आपल्या लाल मातीत किंवा कोकणात जावंसं वाटतं. तुम्ही अनेक वर्ष कोकणात सामाजिक काम करताय, मुंबईतही तुमचं वास्तव्य असतं. कोकणातल्या लाल मातीची अशी काय भुरळ गणेशोत्सवामध्ये इथल्या चाकरमान्याला पडते आणि तिथे का जावंसं वाटतं त्याला? काय विशेषता आहे या उत्सवामध्ये कोकणातल्या गणपतींमध्ये? कोकणाचा उत्सव हा पारंपरिक एक वर्षानुवर्षे चालत आहे. कोकण माणूस हा जास्त करून होळी, शिमगा आणि गणपती या सणानिमित्त मुंबईतून या ठिकाणी कोकणामध्ये येत असतात. आणि हे चाकरमानी आपली घरदारं जी असतात ती प्रत्येक चाकरमानी अशी आहेत मुंबईमध्ये स्थायिक आहेत की त्यांची घरं 360 दिवस भरत असतात, साधारण 355-60 दिवस. आणि फक्त गणपती उत्सवासाठी त्या ठिकाणी ते येतात आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबईमध्ये जर दिवाळी हा सण साजरा केला जातो त्याप्रमाणे ह्या ग्रामीण भागामध्ये कोकणामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. जवळजवळ गणपतीचे हे काही गणपती 1.5 दिवसांनी पोचवले जातात, काही 5 दिवसांनी, काही 7 दिवसांनी, काही 11 दिवसांनी, काही नवस असेल तर गणपती 21 दिवस सेवा ठेवला जातो. बरोबर. आणि वातावरण, कोकणातलं जे वातावरण असतं ते एकदम बदललेलं असतं. त्याच्यामध्ये काही गैरसोयी आहे की कोकणामध्ये आपण म्हणालात की कोकणाकडे जाणारा हा 17 नंबर हायवे आहे. गेली अनेक वर्ष पश्चिम महाराष्ट्रामध्ये घ्या, जा कुठेही जा, सर्व रस्ते सुधारले, पण हा कोकणातला रस्ता का सुधारत नाही
याचं आपल्याला खरोखरच आश्चर्य आहे. नाही, पण यावर्षी मला आता- चौधरी साहेब, मला एक इथे तुम्हाला विचारायचं आहे की बघा, कोकणी माणूस कधी एकेकाळी जसं मी म्हणालो तसं एसटीच्या लाल डब्यातून जात होता. त्या लाल डब्याची तो संपूर्ण लाल डबा किंवा ती लाल राणी तोट्यात गेली आहे. त्यानंतर कोकणी माणसाच्या मदतीला धावून आली ती कोकण रेल्वे, पण ती आता त्याची राहिलेली नाहीये. तिलाही लोंबकळत लटकत त्याला जावं लागतं. आणि जर समजा आता त्याच्याकडे 2 पैसे आले म्हणून एखादी गाडी भाड्याने घेऊन जर त्याने जायचं म्हटलं तर वाहतुकीची कोंडी. एकूणच कोकणी माणूस, त्याचा गणेशोत्सव किंवा गणपतीवरचं प्रेम आणि त्याच्या अनंत अडचणी, याचा महागाईचे दिवस आहेत, त्याला खूप अडचणींचा सामना करत या उत्सवासाठी जावं लागतंय. तरी त्याच्या उत्साहामध्ये काही कमी झालेली आपल्याला वर्षानुवर्षे दिसत नाहीये. हे कोकणी माणसाचं काय वैशिष्ट्य आहे? हेच खरं कोकणी माणसाचं वैशिष्ट्य आहे की चाकरमानी ह्या नोकरी धंद्यानिमित्त मुंबईला गेलेला असतो. लहानापासून मोठा होईपर्यंत आपल्या कोकणामध्ये असतात आणि कोकणामध्ये हा जो उत्सव असतो हा पारंपरिक गणेशोत्सव कित्येक वर्ष अगदी आनंदाने साजरा केला. यावेळी आपल्या ज्या घरातून गेलेले चाकरमानी असतात हे एकत्र येतात. त्यानिमित्त एकत्र या ठिकाणी भजनं वगैरे केली जातात आणि हा पारंपरिक उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. हा पारंपरिक उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो असं सांगतायत चौधरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून गेली अनेक वर्ष ते काम करतायत. धन्यवाद चौधरी साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या गणपतीच्या उत्सवाच्या धामधुमीतून लेमन न्यूजसाठी काढला आणि कोकणी माणसाची गणपतीबद्दलची आस्था, त्याची अडचणींवर मात करण्याची वृत्ती आणि आपला लाडका बाप्पा त्याला आधी वंदू तुझं मोरया असं म्हणण्याची कोकणी माणसाची वृत्ती ही आपण इथे शब्दबद्ध केली. त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. आत्ता आपण आधी वंदू तुझं मोरया या कार्यक्रमामध्ये इथेच थांबणार आहोत. पण आपण जर लालबागच्या राजाच्या गर्दीमध्ये जाऊन जर बाप्पाचं दर्शन घेऊ शकणार नसाल, मुंबईच्या राजाच्या गर्दीमध्ये जाऊन आपल्याला दर्शन घेता येणार नसेल, तर ह्या दोन्ही गणपतीचं दर्शन आपण लेमन न्यूजच्या माध्यमातून घेऊ शकणार आहेत. तिथे येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती त्या काय म्हणतायत, तिथे येणारे मोठे राजकीय नेते काय सांगतायत, कसं दर्शन घेतायत, या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी 24 तास लेमन न्यूजवरून पाहू शकणार आहात. आणि त्यामुळे आपण कुठेही गर्दीत जायची आपली इच्छा नसेल तर घरी बसा आणि लेमन न्यूज पहा. यावर तुम्हाला थेट दिसेल लालबागचा राजा लाईव्ह. आतुर्त आधी वंदू तुझं मोरयामध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.